त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। एकत्र आल्यानं ठाकरे बंधूंना मुंबईतील 67 प्रभागांमध्ये फायदा होणार। 2024च्या विधानसभेतील मतांच्या बेरजेवरून चित्र स्पष्ट। मराठी बहुल भागामध्ये सेना मनसेला विजयाची संधी अधिक, तर सेना मनसे विरोधामध्ये लढलेल्या प्रभागात विरोधी उमेदवारापेक्षा मतं जास्त आहेत। मुंबई महानगर पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी आज भाजप आणि शिवसेनेनं जागा वाटप जाहीर केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता। अखिल भारतीय सेनेकडून मुंबई महापालिकेसाठी अरुण गवळीच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या रिंगणात। प्रभाग 207 मधून योगिता गवळी वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर प्रभाग 212 मधून माजी नगरसेविका गीता गवळींकडून उमेदवारी अर्ज दाखल। मुंबईत 1,67,000 दुबार मतदार। मुंबई महापालिकेनं सादर केले अंतिम आकडेवारी। घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणाची माहिती सादर, तर 11 लाख मतदार दुबार असल्याचा आयोगाला होता संशय। 48,000 मतदार एकाच जागी मतदानाची हमी देणार आहेत। खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ संदीप राऊत देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। विक्रोळीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी संदीप राऊत इच्छुक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी। भाजपकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहवा आणि रवी किशन प्रचारामध्ये सहभागी होणार। ठाण्यामध्ये भाजपच्या प्रचाराला सुरुवात। नमो भारत नमो ठाणे या मथळ्याखाली बॅनर लावले। युतीबाबत अजून स्पष्टता नसताना देखील ठाण्यामध्ये भाजपचा स्वतंत्र प्रचार सुरू। ठाण्यात शिवसेनेच्या स्वतंत्र प्रचाराचा नारळ फुटणार। खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली स्वतंत्र सभा आज पार पडणार। वारंवार बैठका होऊन देखील युतीबाबत तोडगा न निघाल्यामुळे भाजपशिवाय शिवसेनेच्या प्रचाराला आज सुरुवात होणार। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला 120 जागांपैकी शिवसेना 60 ते 65 जागा, तर भाजप 55 ते 60 जागांवरती लढणार आहे। नवी मुंबईमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याबाबत सकारात्मक। अजित पवार गटाच्या शरद पवारांच्या गटाला 15 जागांचा प्रस्ताव। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची चर्चा फिसकटली। शरद पवारांच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावरती लढावं हा अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवारांना अमान्य। आम्ही पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून लढणार, अंकुश काकडे यांची माहिती। पुण्यात पार पडली महाविकास आघाडीची बैठक, सकारात्मक चर्चा। प्रभाग 14 पर्यंत चर्चा पूर्ण झाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची माहिती। पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर कोठडीत आहे। बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांना अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टाची सशर्त परवानगी। पुण्यामध्ये निवडणूक अर्जाची विक्रमी विक्री। आतापर्यंत 9,101 उमेदवारी अर्जाची विक्री, तर अद्याप फक्त 8 जणांनी अर्ज भरलेत। महायुती महाविकास आघाडीच्या चर्चेमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली। कोथरूड आणि बावधनमधून सर्वाधिक अर्ज विक्री। आणि यानंतर आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये सध्या आंदेकर हा